तुमच्या बाळाला वारंवार स्किनची ॲलर्जी होते का? हीच ॲलर्जी पुढे जाऊन ॲलर्जिक रायनायटिस किंवा दम्यामध्ये कन्व्हर्ट होऊ शकते. यालाच आपण ॲलर्जीची साखळी किंवा ॲलर्जिक मार्च म्हणतो. ॲटोपिक डर्मेटायटिसमध्ये स्किन कोरडी पडणे, स्किनवर लाल पुरळ येणे, स्किनवर खाज येणे, याच बाळांमध्ये नंतर आपल्याला अन्नपदार्थांची ॲलर्जी दिसते. जसं की दुधाला, अंडीला, त्यानंतर श्वसन मार्गाची ॲलर्जी चालू होते. जसं की ॲलर्जिक रायनायटिस, ज्यामध्ये नाक वाहणे, नाक बंद होणे, तसंच डोळे लाल होणे, डोळ्यामध्ये जळजळ होणे, त्यानंतर ॲलर्जिक अस्थमा, की ज्याच्यामध्ये आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो व वारंवार खोकला येतो. आणि या साखळीचा शेवट अन्ननलिकेच्या ॲलर्जीने होतो, की ज्यामध्ये अन्न गिळायला त्रास होणे, छातीत दुखणे, ॲसिडिटी याने होतं. वेळीच व योग्य उपचार घेऊन आपण ही ॲलर्जीची साखळी तोडू शकतो.